पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टोला लगावलाय. त्यांच्या हस्ते अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. अशोक सराफ यांचं एक नाटक आहे सारखं छातीत दुखतं पण आमचं काम पाहून विरोधकांना पोटदुखी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्यानंतर त्यांची पोटदुखी कमी झालेली नाहीये. ते कायम रडत असतात. आता त्यांच्यासाठी नाट्यगृहामध्ये क्राय रूम बनवली आहे असं सांगत त्यांनी विरोधकांवर चांगलंच तोंडसूक घेतलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं आहे. या नाट्यगृहातील रंगमंचाला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांचं नाव देण्याची तसंच प्रांगणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी केली आहे. अंबरनाथ नगर परिषदेचे आणि आपणच रसिक प्रेक्षक यात काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निव्वळ नाट्य मंदिराचं कार्यक्रम आहे.